चला आता इथे आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. टीमचे ओनर्स आणि त्यांचा आपण इथे आता शुभ सन्मान करणार आहोत. चला अनंतम के वीर्स टीम, जीतू सर, राहुल अंडे सर, चला या जॉईन करा प्लीज. आपण बघा फक्त आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. 8:30 वाजता टर्फची बुकिंग आहे. येस बरोबर अनिल, थँक्स फॉर बॅकिंग मी अप. आता आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. तर मी शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करीन मॅनेजमेंट टीम कोणाच्या हस्ते करायचं आहे. आपण करताय या टॉम सर, आपण या. पहिला सन्मान आपण करणार आहोत ज्यांची टीम इथे मेगा फायनलिस्ट बनली आहे, अनंतम के वीर्स, आणि ज्या टीमचे ओनर आहेत राहुल अंडे सर, एक दर्जेदार खेळाडू. त्यांना विनंती आहे सर आपण प्लीज या. आपला इथे येतोच सन्मान होणार आहे. जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. त्यानंतर थँक्यू सो मच राहुल सर. त्यानंतर आपण जाणार आहोत येस विजेता टीम माझी अनंतम, आणि त्या टीमचे पुरस्कर्ते ओनर नीरज पवार सर. एकदा जोरदार टाळ्या नीरज सरांसाठी झाल्या पाहिजेत. शेवटची ओव्हर सरांनीच फेकली. हाय व्होल्टेज मॅच मध्ये जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती. वेल डन सर. आणि नक्की ती ट्रॉफी देखील वाट पाहते, पण अजून नाही, अजून तुम्हाला वाट पाहावी लागेल. अनंतम स्ट्रायकर्सचे ओनर्स आहेत अमोल चव्हाण सर आणि अभिषेक सर. अभिषेक नेपाडे सर आणि अमोल चव्हाण सर, या दोघांनाही विनंती आपण दोघांनी या. टीमचे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत. थँक्यू सो मच. टाळ्या का कमी झाल्यात? होऊन जाऊ दे टाळ्या. आपल्या सगळ्या ओनर्स साठी या टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर अनंतम सिंगम्स या टीमचे ओनर आहेत यश कुलसेकर आणि हर्ष शाह. आपण नंतर देऊयात, पण आपण त्यांच्या नावाचा अनाउन्स करूयात अगोदर. फॅल्कन रायझर्स अनंतमचे ओनर आहेत हितेश शाह आणि निलेश शेलार. यांच्यासाठी देखील मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर टायगर्स ऑफ अनंतमचे ओनर आहेत विनायक कदम सर. उपस्थित नाहीयेत, पण त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर मित्रांनो एकदा जोरदार तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आपल्या या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स जे आहेत रॉयल इस्टेट आणि रॉयल डोसा यांचे सर्व केवल पांडा यांच्यासाठी या. केवल सर, अनंतम चे वन ऑफ द बेस्ट प्लेयर आणि या टुर्नामेंट मध्ये त्यांचं मौल्यवान योगदान आपल्याला लाभलंय. थँक्यू सो मच केवल सर. रॉयल डोसा आणि रॉयल इस्टेट यांचे सर्व आहेत. मनपूर्वक आभार आपले. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग अस. असंच प्रेम आणि असंच सपोर्ट आमच्यावरती नेहमी असू द्यात. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. येस, मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅच, आणि ती अशा खेळाडूला जाते ना ज्या खेळाडूची याच मैदानाच्या आतमध्ये थोडीशी का असेना निंदा झाली, विकेट घेण्याचा प्रयत्न नाही केला, पण तो मैदानात थांबला. त्यांनी हार मानलेली नाहीये. आपल्या अंगावरती काटा शहारा आणलाय. येस, ऋषभ ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या गणेश सरांना विनंती आहे. गणेश सर आणि ऋषभ 2 मिनिटं या. ऋषभ यांच्याशी आपण चर्चा करूयात. ऋषभ या, जॉईन करा प्लीज. कम, यू ट्रूली डिझर्व इट. ऋषभ इकडे फेस करा. ओके, सगळ्यात पहिला ना मला एकच सांगा, तुम्ही जेव्हा तुम्ही खेळत होतात बॅटला बॉल लागत नव्हता. बॅट पॅच येतो, पण तो बॅट पॅच त्याच मॅच मध्ये निघून जातो हे मी पाहिलं नव्हतं. हे तू सिद्ध करून दाखवलंस. तुझी मेहनत तुझ्याकडे आहे, तुला स्वतःवरती आत्मविश्वास होता. काय चाललेलं ऋषभ मनामध्ये जेव्हा तुला ते बॉल बॅटला लागत नव्हते तेव्हा मनात काय चाललेलं? पहिली बात
टीम को थैंक यू, क्योंकि पूरे टीम ने जो सपोर्ट किया है बाहर से। पहला ओवर जीतू दा का था, हार्ड था। सेकेंड ओवर टेप बॉल था, मैंने टेप बॉल पे प्रैक्टिस किया ही नहीं था ज़्यादा, तो मैं स्ट्रगल कर रहा था। थर्ड ओवर पे फिर भी बैक कर रहे थे, तो कैप्टन करण और पूरा टीम ने जो सपोर्ट किया है उसकी वजह से ही आया है रन। वाह, सगळं श्रेय कार्य स्वतःनी केलं आणि सगळं श्रेय टीमला देऊन टाकलं। ही ओळख एका मोठ्या खेळाडूची है। और उसके बाद जब बैट पे बॉल पहले नहीं आ रहा था और जब बैट पे बॉल आने को शुरुआत हुई, पहला बॉल आपने 4 लगाया, फिर 6, फिर एक और 6 आपने लगाया, उसके बाद क्या मनस्थिति थी आपके अंदर? क्या लग रहा था कि अब मैंने ये मैच अपने अंदर, अपने हाथ से, अपने बैट से, अपने टीम के लिए जिताने की कोशिश की है? उस वक्त आपके अंदर क्या चल रहा था? जितना हो सके रन ऐड करने का ज़रूरत था, क्योंकि स्कोर बोर्ड पे इतना रन नहीं था, 20-30 था। बट मैंने 10 ही रन मारा है, 10-12, मगर एक बॉल पे जो 9 आया है वो भी बहुत हेल्प किया है। और मेन बॉलर 5 ओवर कंसिस्टेंट बॉलिंग करने का, टेप बॉल पे भी सागर पकिया ने बहुत अच्छा बॉलिंग किया है। मेन बॉलर के ऊपर है, क्योंकि बैट्समैन इनके पास भी 3-4 थे, अच्छे बैट्समैन थे, बट वही फाइट किया, फाइट विन मैचेस। फाइट विन द मैचेस, व्हेरी वेल सेड। खेळत राहा, जिंकत राहा आणि कधीही क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानात हार मानू नका, हे शिकवणारा ऋषभ आपल्या समोर होता, जो ठरलाय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच। पुढचं पारितोषिक अभिषेक जी नफाटे साहेब, आपल्याला विनंती। अभिषेक साहेब आपण पुढे या, आपल्या हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत। सर या, आपल्याला विनंती आहे। आणि नक्कीच ना, हे जे पारितोषिक आहे, हे पारितोषिक बहाल करताना अनेक माझ्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये या पारितोषिकासाठी कॉन्टेस्ट कुठेही पाहिला नाही, पण रिजन्सी अनंतम मध्ये कॉन्टेस्ट मी पाहिला, कारण इथे ही पारितोषिक असलंय तर बेस्ट फिल्डरचं आहे। असे आपण फ्लाइंग मॅन पाहिले ना इथे आज, की खरोखर म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे। मग त्यामध्ये तुमचंही नाव होतं, यस राजे तुमचंही नाव होतं, पण द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतायत एक लेजंड खेळाडू आपल्या रेजन्सी अनंतमचे रुपेश ठरतायत या स्पर्धेचे द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। लेजंड आहेत आणि लेजंडनी लेजंड सारखंच कार्य इथे आपल्याला करून दाखवलं। अनंतमच्या टुर्नामेंट असू देत, अनंतमच्या बाहेरच्या टुर्नामेंट असू देत, या सगळ्यांमध्ये खूप चांगलं नाव आपलं आहे। आणि सर, कसं वाटतं हे पारितोषिक आपण स्वीकारताय? बेस्ट फिल्डरचं पारितोषिक आपण स्वीकारताय। मेगा सेमीफायनलची मॅच आपल्याला गमावावी लागली, मॅच बद्दल, या खेळाबद्दल। आणि विशेष म्हणजे आज ना इथे अनेक वयोगटातले खेळाडू देखील आहेत, आपल्यातीलच यंगस्टर देखील आहेत, त्यांना काय संदेश द्याल? जसं जितू यांना मी देखील विचारलं ना की जितू बनण्यासाठी काय करावं लागतं, तर हेही सांगा की रुपेश बनण्यासाठी अगदी वयाची पर्वा न करता चौफेर ग्राउंड आपल्या नावावरती करण्यासाठी यंगस्टरला काय करावं लागतं? बघा की सगळ्यात महत्त्वाचं एकच गोष्ट आहे की मेहनत, एफर्ट्स, तुमचे प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जितके प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही मॅचमध्ये परफॉर्म कराल। जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार, एफर्ट्स नाही टाकणार, तर तुम्ही तेवढं सक्सेस नाही होणार। तर सगळ्यात इम्पॉर्टंट सक्सेससाठी आहे की प्रॅक्टिस इज द ओनली की। बोलायचं अजून तुम्हाला काही नाही की? थँक्यू सो मच। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे साधून दाखवलंय आणि जे सिद्ध करून देखील दाखवलंय रुपेश सरांनी। त्यानंतर आपण आता जाणार आहोत स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज आणि सुरेशजी मुंडे साहेब, आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत, आपल्या हस्ते त्या खेळाडूचा आपण सन्मान करणार आहोत। यस, या स्पर्धेमधला सगळ्यात उत्कृष्ट गोलंदाज। आणि या पारितोषिकासाठी ना भरपूर कॉन्टेस्ट होती। या पारितोषिकासाठी आपण पाहतोय 2 खेळाडूंचे 8 विकेट, 2 खेळाडूंचे 7 विकेट, पण तरी देखील एक असा खेळाडू आहे ज्यांनी क्रिकेट चौफेर गाजवलंय। ते अंडरआर्म असेल, ते ओव्हरआर्म असेल, आपल्या फिरकीच्या बळावरती आपल्या बोटांमधली जादू इथे दाखवली आहे आणि मनीष ठरतोय या स्पर्धेचा सगळ्यात उत्कृष्ट गोलंदाज। या मनीष, नक्की 2 शब्द मनीषला देखील विचारूयात आपण। या मनीष, आपण तुमच्याशी चर्चा करूयात। प्रथमतः मनीष, हे स्मिता हास्य तुमच्या चेहऱ्यावरती आणि एका खेळाडूला
किती चांगलं वाटतं जेव्हा आपण त्या मैदानावरती, कारण तुम्हाला मी अगदी लहानपणापासून पाहत आलो, अंडरम क्रिकेट ही तेवढं सुरेख तुम्ही खेळता. आपण 8, 12, 15 तास अगदी क्रिकेटसाठी देतो आणि जेव्हा आपण ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जातो, आपल्या घरच्यांचे जे एक्सप्रेशन्स असतात, जेव्हा ते आपल्यावरती गौरवान्वित महसूस करतात, तेव्हा त्या खेळाडूच्या मनात काय चाललं असतं, त्याला कसं वाटतं, त्याबद्दल सांगा मनीष. एवढी वर्ष क्रिकेट खेळत आहे. पहिले तर सॅटर्डे संडेला घरी नसायचोच. जेव्हा जेव्हा घरी यायचो, ट्रॉफी घेऊन नाही गेलो तर नक्कीच आई शिवाय खूप घालायची की खूप शिवाय घालायची. पण ते कुठेतरी एक त्यावेळेचं वय होतं आणि ते वय आणि हे वय खूप फरक आहे. आताचं क्रिकेट तेवढं जमत नाही खेळायला, तरी पण आम्ही इकडे रिजन्सीमध्ये आल्यापासून क्रिकेट खूप जास्त खेळतोय आणि ओव्हरम फार कमी खेळलोय मी. पण स्टार्टिंगला खेळायचो, इथे आल्यानंतर ओव्हरम पण शिकवलोय आणि स्पिन टाकायला लागलो तर चांगला टाकतोय. त्याच्यामुळे आणि एक ते एक म्हणजे माझ्या टीम जरी फायनलला पोहोचली नाही, सेमीला मी हरलो, तरी टीमने दाखवलेला विश्वास, पुन्हा सुमेध आहे बरोबर, प्रतीक आहे, सॉरी शौमिक आहे, निखिल आहे, सगळ्यांनी व्यवस्थितपणे त्यांचा रोल निभावलेला आहे. आणि जरी आम्ही गेलो नाही तर एक मजा आली टुर्नामेंट खेळायला. चांगल्या प्रकारे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. कुठलीही टुर्नामेंट काही असू रे, रिजन्सी आनंद पुढे असतेच. टुर्नामेंट काही असू रे, चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करते. आणि एकच आहे, जितू बनायला जाऊ नका, जितू जितूच आहे, जितूशिवाय कोण बनणार नाही, हा प्रश्न विचारूच नको. हरकत नाहीये, नाही विचारत, पण एकदा जोरदार टाळ्या मनीष यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. वेल डन, वेल प्लेड, वेल सेड. येस, आणि त्यानंतर नागेंद्र शर्मा सर, आपल्याला विनंती आहे, प्लीज या. शर्मा सलूनचे सर्व आहेत, ते देखील आपल्या या टुर्नामेंटचे को स्पॉन्सर आहेत. त्यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत आणि ही ट्रॉफी खूप महत्वाची आहे. इथे कॉन्टेस्ट मध्ये ना 2 बॅटर होते आणि त्यांच्या दोघांमध्ये फरक फक्त 1 रनाचा होता. एका खेळाडूंनी बनवलेत 64, दुसऱ्याने बनवलेत 65 आणि या टुर्नामेंटचा बेस्ट बॅटर बनतोय अनंतम के वीर टीमचा अश्विन. एकदा जोरदार टाळ्या अश्विन साठी झाल्या पाहिजेत. प्लीज कम अश्विन. आणि येस, त्यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहे आणि त्याच्याकडे ती ट्रॉफी दिली आहे. पहा, क्रिकेटने आपल्याला हे शिकवलं ना मित्रांनो, पुढच्या पिढीला तुम्ही नक्कीच धन दौलत प्रॉपर्टी असेल आणि अमुक आहे ती द्या, पण क्रिकेट पण पुढच्या पिढीला द्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, अश्विन साठी देखील झाल्या पाहिजेत. येस, आणि अजून एक पारितोषिक नक्की शिल्लक आहे, ते समसमणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. पण त्या अगोदर मी विनंती करेन, ही जी स्पर्धा आपण पाहिलीत मित्रांनो, आपण जेव्हा ही स्पर्धा पाहतो, हीच नाही तर अनेक स्पर्धा आपण पाहतो ना, त्या स्पर्धेमध्ये आज 1 दिवसाची 2 दिवसाच्या स्पर्धा असतात. आपण ती खेळण्यासाठी, आम्ही समालोचन करण्यासाठी, पंच आपले अंपायरिंग करण्यासाठी येतात, पण त्याच्या मागे मेहनत ही संपूर्ण 1-2 महिन्याच्या अगोदरची मेहनत असते आणि ती साकार करणं, स्पॉन्सर्स बघणं, त्यांना सहकार्य करणं, टीम जोडणं, टीमचे ओनर जोडणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, प्लेयर्सला कोऑर्डिनेट करणं, इट इज नॉट ॲट ऑल अ इझी टास्क. ही सगळ्यात कठीण कार्य आहे आणि जे कठीण कार्य पार केलं ना मित्रांनो, आमच्या मॅनेजमेंट टीमसाठी एकदा जोरदार प्लीज टाळ्या झाल्या पाहिजेत. हे नाही आहेत तर टर्फ नाहीये, क्रिकेट नाहीये, आम्ही नाही आहोत. आणि येस, 2 शब्द नक्कीच टॉम आपण या, आपल्याला विनंती आहे 2 शब्द खेळाडूंबद्दल, या ट्रॉफीज बद्दल, आपल्या या स्पर्धेबद्दल, आमच्याबद्दल, पंचांबद्दल, आपल्या सगळ्यांबद्दल तुमचं मनोगत देखील आम्ही ऐकू इच्छितो. पहिल्यांदा थँक्यू सगळ्या ओनर्स, स्पॉन्सर, आम्हाला एवढी मदत केल्याबद्दल. आम्ही जस्ट एक विचार केला होता टुर्नामेंट करायचा, आम्ही केली. आता कशी झाली आहे तुम्ही सगळ्यांनी बघितली. नेक्स्ट टाइम आम्ही याच्यात इम्प्रूव्हमेंट करूच. काही आमचं चुकलं असेल तर माफ करा. आम्ही यामध्ये थोडे इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करूच, याचा प्रश्नच नाही. नंतर आलं अंपायर्स शेखर दादा यांनी एका शब्दावर आमच्या आले आहेत. ते पैसे किती मानधन त्यांनी सांगितलंच नाही, मानधन तुम्ही द्याल ते आम्ही येतो. नंतर प्रथमेश आणि मनीषने आपल्या इथे डेब्यू केलं आय थिंक,
नेक्स्ट टाइम आता आपल्याला नेहमी दिसेल, तो सगळ्यांना आवडलेला आहे, तो असेल त्यांनी सांगितलं आहे मला. सगळ्या ओनर्सचे थँक्यू. पांडाबाई थँक्यू सो मच. थँक्यू. थोडक्यात म्हटलेत पण चांगलं म्हटलेत. थँक्यू सो मच. आणि आता इथून उर्वरितचे पारितोषिक आहेत, म्हणजेच काय MVP आणि त्याच्यानंतर फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, हे सगळं देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. आपल्या सगळ्यांमध्ये एक लेजंड समालोचक आहे, वयाची आयु अगदी माझ्याहून कमी आहे, पण बरंच काही मला याच्याकडून शिकण्यासारखं आहे. प्रथमेश प्लीज कम. हे स्टेज तुझं आहे आणि हा माईक तुझा, हे मी तुला सुपूर्द करतोय. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच मनीष. प्रथमतः आपण MVP कडे जाऊया, त्यानंतर आपण चॅम्पियन्स आणि रनर अप कडे वळूया. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, रिजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग 2025 पहिलंच हे पर्व होतं. बॅटिंग करताना जवळपास 137 धावा 6 इनिंगमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये 30+ स्कोर त्याने जवळपास 3 वेळा केला. बॉलिंग करताना देखील त्याने इम्पॉर्टंट रोल त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. कन्सिस्टंटली चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग त्याची पाहायला मिळाली आणि त्यासोबत एखाद्या कॅप्टनने त्याची लिडरशिप कशी पुढे घेऊन जायची, कसं त्याच्या पूर्ण टीमला घेऊन चालायचं, कशा टीमला बॅलन्स ठेवायचं, टीममध्ये क्लायमेट कसं ठेवायचं, पॉझिटिव्ह माइंडसेटने, चांगल्या टेम्परामेंटने कसं प्रत्येक वेळी एखाद्या स्पर्धेमध्ये खेळायचं, हे ज्याने नेहमीच आपल्या संपूर्ण अनंतमच्या रहिवाशांना शिकवलं, दाखवलं, ज्याच्याकडून आपले अनेक प्लेयर पाहतात, त्याच्याकडे बघून त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. नो डाऊट अबाउट रिजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग 2025 आणि केवल रॉयल डोसा रॉयल इस्टेटचे आमचे प्रोप्रायटर केवल आपण या आपल्या शुभास्ते आपण देऊयात. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, नो डाऊट अबाउट. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया जितू पेडणेकर यांचं. वन ऑफ द मोस्ट सेन्सेशनल प्लेअर फ्रॉम अनंतम. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, नवी मुंबई, मुंबई उपनगर या परिसरामध्ये जाऊन अंडरआर्म क्रिकेटच्या जोरावरती त्यानं प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. आणि आज रिजन्सी अनंतम या जितू या नक्कीच संपूर्ण परिसरामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ प्लेअर तर तू नेहमी जबरदस्त राहिलास, पण ॲज अ कॅप्टन जेव्हा टीमला लीड करण्याची वेळ येते तेव्हा काय एखाद्या नवख्या खेळाडूने किंवा नवीन कॅप्टन एखादा असेल त्याने काय कोणत्या गोष्टी समजायला हव्यात आणि त्याप्रकारे टीमला लीड करायला हवं? नवीन प्लेअरला तर मी हेच सांगतो की तुमची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर राहा, बेसिक क्रिकेटचं आहे त्याच्यावर राहा, काही एक्स्ट्रा ॲड करायला जाऊ नका. जेव्हा आपण एक्स्ट्रा ॲड करतो तेव्हा तिथे टीमला लॉस होतो. ॲज अ कॅप्टन एखाद्या पूर्ण टीमला सोबत घेऊन जायचं असेल तर त्या यंग कॅप्टनने काय करायला हवं? यंग कॅप्टननी बॅकअप करायला पाहिजे, सगळ्या प्लेयर्सना कॉन्फिडन्स दिला पाहिजे, चेअरअप केलं पाहिजे त्यांच्यासाठी. बाकी तर आता इथे सगळे यंगच आहेत कॅप्टन, मीच एक थोडासा आहे. कसं वाटलं या स्पर्धेला? खरं तर टॉम आणि अनिलांना जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट करत होते तेव्हा आम्हाला सांगितलं की आपल्याला छोटीशी टुर्नामेंट करायची आहे, पण इथे आल्याच्या नंतर पाहिलं एक जबरदस्त टुर्नामेंट आणि पुढच्या वर्षी तर कदाचित यापेक्षा दुप्पट मोठी असेल. कशी वाटली स्पर्धा, किती एन्जॉय केली? रिजन्सीमध्ये कुठली टुर्नामेंट छोटी होत नाही कधी. छोटीशी आम्ही टेस्ट मॅच पण अरेंज केलं, ती पण मोठीच झाली होती, कारण इकडे क्रिकेटला खूप महत्त्व आहे, खूप लोक क्रेझी आहेत क्रिकेटसाठी, त्यामुळे इथे छोटी जरी टुर्नामेंट ठेवली ना लहान मुलांची तरी ती मोठीच होते. वेल सेट, बिग कॉंग्रॅच्युलेशन MVP ऑफ द टुर्नामेंट जितू पेडणेकर यांना आपण पाहिलं. त्यानंतर आपण देऊया अश्विन विश्वकर्मा. आपण या अरे आ जाओ. क्या कहोगे क्या मन में रखो मत, जो है वो बोल दो. एक्चुअली मन में तो कुछ ऐसा है ही नहीं. एक्चुअली मेरा बच्चे को देख के मैं थोड़ा नर्वस हो गया. एक्चुअली उसको मुझे स्टार्टिंग से बोल रहा था कि मेरे को चैंपियन का ट्रॉफी चाहिए. बाद में जब मैच हारने के बाद देखा तो बेचारा रो रहा था ये वो, तो वैसा था. तो मेरे को बहुत बुरा लगा, तो मेरे को खुद को कुछ बोलने को नहीं हो रहा था इसके लिए. तो इसके लिए कि वो सर ने मेरे को बुलाया नहीं यहाँ पे बोलने के, इसके लिए मैं भी कल्टी मार लिया यहाँ से उसके लिए. और फर्स्ट ऑफ ऑल मैं मेरे टीम को थैंक यू बोलना चाहता हूँ, जैसे दीचू भाई है, नरेश भाई है, इनके अंडर में खेल के जो इन्होंने हम लोग को गाइड किया है जैसे वैसा, और कमेटी जो आप लोगों ने ऑर्गेनाइज किया वेरी वेल, इसके लिए यस थँक यू सो मच. तर चला जाऊया आपण ज्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं. थ्रू आउट द टुर्नामेंट पॉईंट्स टेबलवरती त्यांनी लीड केलं, पण मेगा फायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी थोडे प्रयत्न अपुरे राहिले असं आपण म्हणूया. या आपण स्वागत करूया रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट टर्फ
रिजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग 2025 आदित्य आणि अमय दादा आपण या येस नक्कीच या संपूर्ण टर्फ ज्यांनी आम्हाला नक्कीच इथे हिपो कॅम्पस टर्फ वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट टर्फ फ्रॉम डोंबिवली ज्यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिला आम्हाला कॉपरेट केल्या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे आदित्य आहेत आणि अमय दादा आहेत या आदित्य आपण सिल्वर मेडल या संपूर्ण टीमला मी इन्व्हाइट करेन अनंतम के वीर या टीमचे ओनर आमचे राहुल अंडे असतील ज्यांनी खरं तर मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटचा एक काळ गाजवला ॲज अ बॉलर 5 MPL सीझन झाले त्यामधून 3 वेळेस पर्पल कॅप होल्डर राहिलेले आहेत मुरबाड प्रीमियर लीग मध्ये आणि त्यानंतर आपण येस अश्विन या आपण अश्विन त्यानंतर मिथुनला आपण पाहतोय अनिशला आपण पाहतोय सागर आहेत पवन अण्णा आमचे पवन शेट्टी मनीष आहेत त्यानंतर वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स वन फ्रॉम दिस टीम नरेश दादा असतील अँडी नक्कीच त्यांच्या मागे त्यांच्यासोबत परेशला आपण पाहतोय त्यानंतर पराग यांना तुम्ही पाहतात पराग आहेत आणि त्यांच्या मागे आपण पाहतात सिद्धू ज्यांनी या टीमसाठी टेप बॉल ओव्हर इम्पॉर्टंट स्पेल त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि फायनली कॅप्टन या टीमचा कर्णधार ज्याने जबरदस्त नेतृत्व या टीमचं केलं जितू पेडणेकर या सगळ्यांना तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती अनंतम के वीर ज्यांनी खरंच जीवाचा आकांताने मेहनत केली पण अखेरच्या मॅच मध्ये कुठेतरी थोडं अपयश आलं पण रनर्स अपची ट्रॉफी मात्र त्यांच्या नावावरती राहिली कॅप्टन आणि ओनर या आपण फक्त कॅप्टन आणि ओनर राहुलदा या जितू या आपण आदित्य या आपण अमय दादा या हिपो कॅम्पस टर्फचे आमचे ओनर आदित्य या आपण आदित्य आणि अमय दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात रनर्स अपची ट्रॉफी बिग कॉंग्रॅच्युलेशन गणपती बाप्पा क्या बात है रनर्स अप ऑफ द टूर्नामेंट रीजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग चला सगळी टीम फक्त मागे ट्रॉफी सांभाळा का मागे मोठी ट्रॉफी आहे सांभाळा थोडं A big congratulations and hard luck team अनंतम के वीर रनर्स अप ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावरती ज्यांनी फिनिश केली स्पर्धा अभिनंदन तो चलिए चलते आखिरी पड़ाव में आखिरी ट्रॉफी की ओर शरीर के घाव अक्सर भरते हैं ऐसे हम कहते हैं पर मन के घाव भरने में बहुत वक्त लगता है वक्त लिया अपने खुद पर फोकस किया काम किया अपने ऊपर जो गलतियां पिछली बार की वो इस बार नहीं दोहराई अच्छे कप्तान कैसे कप्तानी करते हैं एक अच्छा खिलाड़ी कैसा प्रदर्शन करता है ये उन्होंने दिखाया दमदार प्रदर्शन रहा पिछले टूर्नामेंट के कुछ अधूरे सपने इस बार पूरे करने में सफल रहे नो डाउट अबाउट प्लीज वेलकम अवर चैंपियन टीम रीजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग 2025 के पहले क्रमांक की टीम चैंपियन ऑफ द चैंपियन माजी अनंतम इज द चैंपियन आइए सभी खिलाड़ियों से हम गुजारिश करेंगे आइए तुरंत आइए हमारे टाइटल स्पॉन्सर रॉयल डोसा रॉयल इस्टेट केवल आइए आप सुरेश दादा मोंडल आपसे हम गुजारिश करते हैं आइए आप भी सुरेश सर आइए प्लीज करण मनवर नीरज पवार निकेतन चौधरी निकेतन जिन्होंने बहुत ही बढ़िया सिक्सर्स लगाए उसके बाद अभिषेक इनका हम जिक्र करेंगे चौथे पांचवें ओवर में डेथ ओवर में गेंदबाजी के लिए प्रकाश आए इनका हम जिक्र करेंगे खुद टीम के अच्छे खिलाड़ी सचिन वहां पर उसके बाद साहिल जिन्होंने एक अच्छा कैच वहां पर लपका था ये साहिल देखिए उसके बाद मनीष वहां पर मौजूद अब अश्विन वहां पर
और चिरायू देखिए उनके मेरे ख्याल से बेटे वहां पर, और देखिए ऋषभ जिन्होंने मेगा फाइनल के मुकाबले में दमखम दिखाया जरूर, सागर टेप बॉल ओवर स्पेशलिस्ट इस टीम के, और बाहुबली ऑफ अनंतम जेन्युइन ऑलराउंडर, पहले गेंदबाजी जिन्होंने की, अच्छी बल्लेबाजी समय सही वक्त पर की श्रीकांत, और खुद इस टीम के केतन नहीं है शायद, और ये अश्विन ओपनर बल्लेबाज जिनको आप देख सकते हैं। करण की कप्तानी में यहाँ पर माझी अनंतम में जीती है ट्रॉफी। आइए खुद कप्तान करण हमारे साथ जुड़ेंगे और टीम के ओनर आप भी आइए हमारे साथ। नीरज पवार आप आइए, एक बार जोरदार तालियां माझी अनंतम के लिए, क्या बात है। सपना जो पिछली बार अधूरा रहा, मन के घाव भर गए इस ट्रॉफी के साथ, सपना हुआ पूरा, आखिरकार वो चैंपियंस की ट्रॉफी लगी हाथ। करण ने अपनी कप्तानी में जीती है चैंपियंस की ट्रॉफी, क्या बात है, ये खुशी का माहौल। और इसी के साथ बहुत खुश पूरी टीम। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा संपूर्ण मॅनेजमेंटचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की आमच्यावरती विश्वास दाखवला। ही स्पर्धा पुन्हा एकदा समालोचक म्हणून आम्ही या स्पर्धेसोबत जोडले गेलो, याबद्दल पुन्हा एकदा आमचे अनिल अण्णा असतील, टॉम असतील, संपूर्ण मॅनेजमेंट टीम यांचा आम्ही आभार व्यक्त करू। शेवटची एक चॅम्पियन्सची ट्रॉफी आपण दिलेली आहे, करणच्या नेतृत्वाखाली ही ट्रॉफी जिंकली माझी अनंतमने। वेल प्लेड टीम माझी अनंतम, बिग कॉंग्रॅच्युलेशन। आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून जास्त मोठ्या लेवलवरती तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामध्ये शंका नाहीये। पण आता आम्ही इथेच थांबतोय, तुम्ही नक्कीच भेटा आम्हाला एजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये। आणि हे पर्व इथे समाप्त झालं असं जाहीर करतो। कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही मनापासून त्यांची माफी मागतोय। भेटूया या रिजन्स अनंतम टर्फ स्ट्रीटच्या दुसऱ्या पर्वामध्ये। आता पुरता घेतोय आम्ही विश्रांती। थँक्यू सो मच। सावकाश घरी जा, जिंकलेल्यांचं अभिनंदन, पराभूत झालेल्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। थँक्यू।